हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करायची. त्यासाठी मी इथं पंचामृत घेतलंय. पंचामृतामध्ये दही, दूध, तूप, साखर आणि मध हे सगळं घेतलंय. तुम्हाला दिसतच असेल. ते आता छान मी मिक्स करून घेते आणि मग आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आणि आपण मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः. ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः. परत आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः. ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः. परत पाण्याने अभिषेक करायचा. ओम श्री अन्नपूर्णा माताये नमः. अभिषेक करताना पळी मूर्तीला लागू द्यायची नाही, ही काळजी घ्यायची आपण. त्यानंतर आपण ही मूर्ती स्वच्छ धुवून एका तांबणात घ्यायची आणि श्रीसूक्ताने अभिषेक करायचा आहे. श्रीसूक्त. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतशजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुमाव तामाव जातवेदो लक्ष्मीं मणपगामिनीं यस्यां हिरण्यविन्देहं गामशून् पुरुषाणम्. अशा पद्धतीने आपण मूर्तीचा अभिषेक करायचा आहे पूर्ण श्रीसूक्ताने. आणि त्यानंतर आपल्याला फलश्रुती म्हणायची. फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून बसायचंय. फलश्रुती. पद्मानने पद्मवरू पद्माक्षी पद्मसंभवे तन्मभजसी पद्माक्षी अनसकमल भाम्यम अश्वदाय गोदाय धनदाय मादने धनमे लभदा देवी सर्व कामाच्या देई मे. पद्मानने पद्मवि पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मतलाय ताक्षी विश्वप्रिय विश्वमनुकुले त्वात पद्ममयीं सन्निधस्त्वं पुत्रं पौत्रं धनं धान्यमस्तं शाब्दिकवीरतं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे. धनमग्निर्धनं वायुर्धनं सर्वधनमस्तु धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे. वैनते सोमं पिबं पिबतूर्तः सोमं धनस्य सोमिना महिमं ददातु सोमिना न क्रोधनच मात्रे न लोभो न शुभामती भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलय सरजस्ते धवलतरांशुकगन्धमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मणज्ञे त्रिगुणपति करिप्रसिद्ध महिमं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवप्रियं लक्ष्मीप्रिय सखे देवी नमामि च तवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमावृतात् शुभमानं मय्यते धान्यं दानं पशुं बहुपुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायु इति श्रीसूक्तम. त्यानंतर एका वाटीमध्ये आपण तांदूळ घ्यायचे आणि मग अन्नपूर्णा माता स्थापन करायची. अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदूळातच स्थापन करायची, कारण ती अन्नपूर्णा माता असल्यामुळे तिला आपण अन्नातच ठेवायचंय. अशा पद्धतीने आपण तांदूळ घ्यायचे आणि मग मूर्तीची स्थापना करायची. त्यानंतर आपण तिची पंचोपचार पूजा करायची. पंचोपचार पूजामध्ये म्हणजे कसं, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, धूप, दीप हे सगळं आपण तिला ओवाळायचंय. अन्नपूर्णा मातेची स्थापना नेहमी शुक्रवारीच करावी किंवा मंगळवारही चालेल. म्हणजे शुक्रवार किंवा मंगळवारी आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना करायची. अशा पद्धतीने आपण पंचोपचार पूजा करतोय. आता आपण धूप ओवाळून घेऊ. फुलं ठेवून झाले की फूल तुम्ही पांढरं वाहू शकता, लाल वाहू शकता, दोघेही चालतात. छान धूपदीपाने पूजा केली की छान वाटतं बघा. मूर्ती किती प्रसन्न दिसते. छान धूप आपण दाखवायचा आहे, मग दीप दाखवायचा आहे आणि मग आपण खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. अन्नपूर्णा मातेला स्थापन करताना किंवा दर शुक्रवारी तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा मस्त झाली अशी पूजा छान. त्याच्यानंतर आता मी तंत्रोक्त अन्नपूर्णा सूक्त म्हणते. तेही आपण हात जोडूनच बसायचंय. भगवती भवरोगात पीडित दुष्कृतोत्थात सूत दुहित कलत्रोपद्रवेणानुयात मम विलसमृत दृष्टा वीक्ष विभ्रांत चित्तमे सकल भुवन मात श्राही माम. ओम नमस्ते माहेश्वरी माश्रित कल्पवल्ली महं भवच्छेद करी भवानी मम शुद्धार्थ जाया तनया धुते धूपेत स्वात्मन्नपूर्णे शरणं प्रपदे दारिद्र्ये दावानल दह्यमानं पाह्यं भवपूर्ण गिरिराज कन्यके कृपाबुंदो मज्जये मात्वती तत्पादमदमार्पित चित्तवृत्तिमम. अशा पद्धतीने मी तंत्रोक्त अन्नपूर्णा सूक्त पूर्ण म्हटलंय. फक्त श्रीसूक्ताचा अभिषेक करताना मी फक्त 2 ते 3च ओळी म्हटल्या, कारण जर पूर्ण श्रीसूक्त म्हणून तुम्हाला दाखवलं असतं अभिषेक तर व्हिडिओ फार मोठा झाला असता. त्यामुळे मी
2-3च ओळी म्हणून दाखवल्या तुम्हाला. तुम्ही पुस्तकात बघून ते पूर्ण श्रीसूक्त म्हणायचंय आणि मग त्याच्यानंतर आपण फलश्रुती पूर्ण घ्यायची आणि मग तंत्रोक्त अन्नपूर्णा सूक्त घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला 16 वेळा अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे श्री ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषितमन्नम देहि देहि स्वा दर्शन सिद्धी भवती. पुन्हा एकदा ऐका. श्री ह्रीं क्लीं नमो भगवती अन्नपूर्णे ममाभिलषितमन्नम देहि देहि स्वा दर्शन सिद्धी भवती. अशा पद्धतीने तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर ही आजची पूजा तुम्हाला कशी वाटली, अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी वाटली, तर ह्या चॅनलला म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असंच मी माझ्या चॅनलला आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की स्वामींची स्थापना कशी करायची, स्वामींच्या मूर्तीची स्थापना कशी करावी, हे सगळे व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर या सगळ्या सेवेचा तुम्हाला लाभ मिळावा किंवा माहिती मिळावी त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.